लोकसभेसाठी 45+ हे लक्ष्य ठेवून लढणार असल्याचं सुनील तटकर यांनी म्हटलंय। तसंच 14 जानेवारीला राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आहे। तसंच फेब्रुवारी महिन्यामध्ये महायुतीचा कोकण मेळावा सुद्धा होतोय, त्यावेळी जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल असंही तटकर यांनी म्हटलंय। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांसाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरणार आहेत। 6 जानेवारीला दक्षिण मुंबईत आदित्य ठाकरेंची सभा आहे। गिरगावमध्ये विभाग क्रमांक 12च्या वतीनं आदित्य ठाकरे यांच्या सभेचं आयोजन केलं आहे। उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये फोनवरून चर्चा झाली आहे। फोनवरून ही लोकसभेच्या जागा वाटपावरून मतभेद होऊ नये यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरू आहेत। पुढील काही दिवसात जागा वाटपासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिल्ली दौरा करू शकतात। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभेसाठी देशात 8 ते 10 तर राज्यात 2 जागांची मागणी केली आहे। आरपीआय अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। आठवले गटाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। आता एनडीए आघाडीत त्यांच्या वाट्याला किती जागा येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। अनेक दिवसांपासून घोलप नाराज असल्याची चर्चा होती, त्यातच ही भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। दरम्यान ही राजकीय भेट नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। सांगलीमध्ये शिवसेनेत ठाकरे गटात आणि शिंदे गटात राडा झालाय। कार्यालयाच्या हक्कावरून दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। सांगलीच्या मिरजेत राडा झालाय। दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आणि धक्काबुक्की केली। गणेशोत्सव काळामध्ये सुद्धा शिवसेना कमानीच्या जागेवरून वाद उफाळून आला होता। आता पुन्हा एकदा जागेवरून वाद झाला। नव्या वर्षात वाचावीरांना सुबुद्धी यावी असं म्हणत फडणवीसांनी नाव न घेता राऊतांवर टीका केली। जनतेच्या अपेक्षा याच आमच्या अपेक्षा असतात, त्या पूर्ण करण्याची शक्ती आम्हाला मिळू दे असं म्हणत त्यांनी राज्याच्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या।